बातमी दिल्लीतून आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जानेवारीलाच अयोध्येमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। महंत राजूदास महाराज यांनी एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये मोदींच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दरम्यान महंत राजूदास महाराजांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। सर क्या कहेंगे, आज का दिन कितना महत्वपूर्ण है? योगी जी ने क्या किस तरह आपने समीक्षा की? आज पूज्य योगी आदित्यनाथ जी महाराज हनुमानगढ़ी दर्शन पूजन किया और देखिए जिस प्रकार से 22 की तैयारी है उस 22 की तैयारी का समीक्षा भी करेंगे और संतों का सानिध्य लिया और संत के अति प्रिय हैं, अति लाडले हैं और सनातन संस्कृति के प्यारे हैं। आप समझ सकते हो कि पहले हनुमान जी महाराज का दर्शन पूजन करना, उसके बाद अयोध्या विकास डेवलप के कार्य की समीक्षा करना बहुत अच्छा। एक सवाल ये है कि आप जब जा रहे थे तो आप बड़े ठहाके मार के हंस रहे थे, क्या बात हुई और ऊपर किस तरह की चर्चा हुई, क्या उन्होंने देखा, आपने क्या दिखाया? नहीं, उन्होंने सीधे आते ही बोला कि राजदास जी कैसा महसूस करो, कैसा लग रहा है? हमने कहा महाराज जी राम राज, कहना वाह क्या बात है, अयोध्या ठीक हो गई। कुछ संतों को भी अयोध्या समझ में नहीं आ रही है, कुछ संतों को भी अयोध्या समझ में नहीं आ रही है। अरे कम से कम कहो उन लोग को अयोध्या आवे तब तो पता लगेगी। आखिरी सवाल मेरा, पीएम मोदी के दौरे को लेकर किस समय आने वाले हैं, किस तरह की सुरक्षा व्यवस्था होगी? नहीं, सुरक्षा व्यवस्था चाक चौबंद व्यवस्था। हम लोग को जो ये है कि माननीय पीएम साहब 21 को ही आ जाएंगे। 21 को तर आपण ऐकतो इथं महंत राजूदासजी ज्यांच्या सोबत योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षा समीक्षेचा आढावा घेतला आणि आढावा घेऊन पुढे ते गेले आहेत। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। अयोध्येमधून आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि 21लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये दाखल होतील। 21चा संपूर्ण दिवस नेमका कसा असेल, काय काय कार्यक्रम असतील? प्रज्ञा, या संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा होती की मोदी थेट 22ला येतील का 21 तारखेला अयोध्येत दाखल होतील आणि अयोध्येत दाखल होण्यासंदर्भातला कोणतीही माहिती एसपीजी कडनं उत्तर प्रदेश सरकारला जी दिली गेली आहे ती प्रसारमाध्यमांना आणि कोणाला सांगितली गेली नाहीये। मात्र ही चर्चा होती की 21लाच मोदी येतील आणि काही कार्यक्रमांचं आयोजन राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या आधी त्यांच्यासाठी केलं जाईल, जे काही विधी आहेत त्यांच्या हस्ते होणार आहेत म्हणून चर्चा होती, कन्फर्मेशन नव्हतं आणि यासाठीच महंत राजूदास जे हनुमानगढीचे महंत आहेत, ज्यांनी आता काही वेळापूर्वी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हनुमानगढी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली, एक आढावा त्यांच्याकडनं घेण्यात आला आणि अयोध्येमध्ये ज्यावेळेस आपण प्रभू श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी जातो त्याच्या आधी हनुमानगढीचं दर्शन घ्यावे लागतात। आपल्याला माहिती असेल की मागच्या वेळेला देखील पीएम साहेबांनी तसंच केलं होतं म्हणून आज हा प्रश्न त्यांना आम्ही विचारला की पीएम या दौऱ्यावर कधी येणार आहेत, हनुमानगढीला कधी येतील। तर सुरुवातीला त्यांनी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला कारण सगळ्यांना सांगितलं गेलं आहे की जो कार्यक्रम आहे आणि पीएमच्या सिक्युरिटीला विचारात घेत मुवमेंटबद्दल कोणती जास्त माहिती देऊ नका आणि शेवटच्या क्षणी सगळ्यांनाच कळेल। पण राजूदास यांनी हे ऑन रेकॉर्ड सांगितलं की आम्हाला जी माहिती मिळते ती म्हणजे 21 तारखेलाच कधी सकाळ किंवा दुपार संध्याकाळ सांगितलं नाही, पण 21लाच पीएम मोदी अयोध्येत दाखल होतील। तसं असेल तर याबद्दलचं कन्फर्मेशन 20 तारखेपर्यंत आपल्याला मिळू शकेल। मात्र राजूदास यांनी हे स्पष्ट केलं आहे की त्यांना दिलेली माहिती अशी आहे आणि महंत राजूदास हे एक मोठं नाव आहे, योगींच्या जवळचं नाव आहे आणि या सगळ्या सोहळ्यातला एक मोठाही चेहरा आहे कारण हनुमानगढी राम मंदिर सोहळ्यातलं एक मोठं भाग आहे आणि यासाठी त्यांना ती माहिती असावी आणि म्हणूनच ते आमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली की 21 तारखेलाच पीएम मोदी येतील। काही कार्यक्रम आहेत, काही विधी आहेत जे त्यांच्या हस्ते 21ला पार पडू शकतात। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।